अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील शिवणगाव गावात 2 दिवसात अनेक वेळा भूकंपासारखे धक्के बसल्याने गावात खळबळ उडाली आहे। या संदर्भात अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला। डोगराळे गावात चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे। या घटनेच्या निषेधार्थ जालना शहर काँग्रेस कमिटी महिला आघाडीच्या वतीने गांधी चमन परिसरात निषेध आंदोलन करण्यात आले। सांगलीतील चांदोली अभयारण्यात 79 चितळ सोडण्यात आले। सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चॅरिटेबल ट्रस्टमधील वन्यजीव व्यवस्थापन कराराच्या अंतर्गत हे चितळ चांदोली अभयारण्यात सोडण्यात आले। बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये ऊस दराच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झाले। ऊस दर जाहीर करावा अशी मागणी करूनही साखर कारखानदारांनी याकडे दुर्लक्ष केल्याने माजलगाव जवळील परभणी फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॅनरला लागणाऱ्या लाकडी फ्रेमची मागणी वाढली। अनेक फर्निचरच्या दुकानात या लाकडी फ्रेम्सची मागणी वाढली। त्या पार्श्वभूमीवर फर्निचरच्या दुकानात लाकडी फ्रेम्स बनवण्यासाठी मोठी लगबग सुरू आहे। राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे। या निवडणुकीत गुहागर नगरपंचायतीसह 14 जिल्ह्यातील 22 स्थानिक संस्थांमध्ये एकही 100 वर्षातील वरील मतदार नाही आहे। कोल्हापूर विमानतळाकडील रस्ता 1.5 वर्ष बंद आहे। पूर्वसूचना न देता रस्ता बंद केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। रस्ता अडवल्याने तामगाव ग्रामस्थ आक्रमक झाले। तामगाव ग्रामस्थांची कोल्हापूर विमानतळावर धाव घेत आंदोलन केलं। कोल्हापूरच्या विमानतळाच्या पाठीमागील बाजूला तामगावला जाणारा रस्ता विमानतळ प्राधिकरणाने अडवल्याने तामगाव ग्रामस्थ आक्रमक झाले। डॉक्टर गौरी गर्जेच्या पार्थिवावर 3 तासांच्या तणावानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले। अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यविधी पार पडला। गौरीला निरोप देताना नातेवाईकांनी आक्रोश केला। अचलपूरमध्ये शेतकऱ्यांनी केळीच्या बागेवर बुलडोझर चालवलाय। बागेतील 1,500 एकर केळीची झाडं जमीनदोस्त केली। मातीमोल भावाने केळी खरेदी केली जात असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी हतबल होऊन बाग उद्ध्वस्त केली।